नमस्कार, मी दिव्या तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी पहिल्यांदाच ब्लाऊजवरती आरी वर्क करणार आहे आणि मला शिलाई काम वगैरे जमत नाही, म्हणून मी माझ्या ब्लाऊजचं जे माप आहे ते दुसरीकडून टाकून आणलं होतं. आणि मला माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मी एकदम सिंपल डिझाईन चूज केली होती, जेणेकरून मला ते काम फास्ट जमेल. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मला आरी वर्कचा पहिला ब्लाऊज जमला आहे की नाही. ही जी साडी दाखवत आहे मी तुम्हाला, त्याच साडीच्या ब्लाऊजवरती मला आरी वर्क करायचं आहे. या साडीचे काठ खूपच सुंदर आहेत. आरी वर्क करताना खरंच खूप वेळ लागतो, कारण एक 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 मणी घ्यायचा, तो थ्रेडमध्ये अडकवायचा आणि त्याला पॅक करायचा. या प्रोसेसमध्ये खूप टाईम लागतो. जेवढं मला फास्ट आरी वर्क करता येईल तेवढं मी करण्याचं ट्राय करत होते, कारण जसं मी सांगितलं मला शिलाई वगैरे येत नाही. त्यासाठीच मला हा ब्लाऊज पुढे शिवायलाही द्यायचा होता आणि वेळ खूप कमी होता माझ्याकडे. त्यासाठी मला हे आधी कंप्लीट करायचं होतं, त्यामुळे मी खूप फास्ट करत होते. खरं तर एके दिवशी यूट्यूब पाहता मला समजलं की आपण शिवलेल्या ब्लाऊजवरतीही आरी वर्क करू शकतो. मग मी विचार केला की शिवणकाम येत नसलं म्हणून काय झालं, आपण शिवलेल्या स्वतःच्याच ब्लाऊजवरती तरी आरी वर्क करू शकतो, कारण बाहेरचे फीस तर खूप भरमसाठ आहेत. तर म्हणून मी हा विचार केला की आपण स्वतःच्या शिवलेल्या ब्लाऊजवरती करूयात. आणि त्याचवेळी माझ्या फ्लोअरवरती एका लेडीने गव्हर्मेंट क्लास चालू केला आरी वर्कचा, आणि मग मी तो जॉईन केला आणि कंप्लीटही केला. इथं माझा ब्लाऊज आरी वर्क करून शिवून तयार झालेला आहे.